उपवास असला की नेहमी तीच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो, म्हणून आपण आज आषाढी एकादशी विशेष आलूचे पराठे करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी साबुदाणा घेतलाय। तर साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा थोडासाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे साबुदाणा भाजून घ्यायचा। थंड करून झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि झाकण लावून मिक्सरला बारीक असं पीठ करून घ्यायचं। नंतर हे पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे। पीठ चाळून झालं की लगेच यामध्ये 2-3 उकडलेले बटाटे किसून घालायचे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिरचीचा ठेचा घालून चांगलं मिक्स करून थोडं पाणी टाकून मऊसूद असं आपल्याला पराठ्याचं पीठ मळून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण पराठा करून घेऊया। तर पराठा लाटताना आपल्याला साबुदाण्याचं सुकं पीठ लावून आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचा आहे। थोडासा पराठा लाटला की काट असलेल्या झाकणाने आपल्याला पराठा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे गोल आकारात येतो। नंतर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पराठा टाकायचा। या साईडनं पराठा भाजला की दुसऱ्या साईडनं भाजून घ्यायचा आणि तेल किंवा तूप लावून खरपूस असा आपल्याला हे दोन्ही साईडनं पराठा भाजून घ्यायचा आहे। तर तयार आहे आपला आषाढी एकादशी विशेष आलूचे पराठे। तुम्ही पण नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।